नमस्कार, मी अश्विनीपुरी. आपण पाहता DS न्यूज. बीड जिल्ह्यातील ही बातमी आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी भाईगिरीचं प्रकरण कमी होताना दिसत नाहीये. संतोष देशमुख ज्ञानेश्वर मुंडे प्रकरणानंतर बीड जिल्ह्याचं नाव गुन्हेगारीमुळे अख्खा महाराष्ट्रात चर्चेला आलंय. येथील काय गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं चित्र इथे तयार झालेलं आहे. धारूर तालुक्यातून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये एका ऊसतोड मजुराला बागायतदाराकडूनच मारहाण करण्यात आली आहे. धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारामध्ये ही मारहाणीची घटना घडलेली आहे. ऊसाच्या वाड्यामध्ये कांडी का ठेवतो, तुला ऊस नीट तोडता येत नाही असं म्हणत एका ऊसतोड मजुराला बागायतदारानं लाथाबुक्क्या आणि काठीनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. गणेश बाळासाहेब वाघ असं ऊसतोड मजुराचं नाव आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. यामध्ये ऊसतोड मजुराची पत्नी मारू नका ना असं रडत रडत विनवणी करत होती, पण गुंडगिरी करणारे बागायतदारांना तिच्यावर दया आली नाही. तिच्या समोरच तिच्या नवऱ्याला लाथाबुक्क्यानं मारत होते. दरम्यान व्हायरल झालेल्या ऊसतोड मजुराच्या मानेवर पाय दिल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान ऊसतोड मजुराचे कुटुंब दहशतीखाली आहे. पत्नी आणि भाऊ वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे. दरम्यान या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी झालेल्या ऊसतोड मजुरावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीडच्या धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारामध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.